नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असा कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। त्यासाठी मटकी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली। त्याच्यानंतर मटकीला सुती कपड्यामध्ये बांधून मस्त असं मोड आणून घेतलेले आहेत। आता कुकरमध्ये आपण मोड आलेली मटकी आणि पाणी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर हळद आणि थोडंसं तेल टाकून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। मटकी शिजेपर्यंत आपण रस्सा भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। तर इथं कढईमध्ये मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे ड्राय रोस्टच करायचं आहे, तेल टाकण्याची गरज नाही। हलकं गुलाबी रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचाभर तेल टाकून त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता आलं आणि लसूण टाकून घेऊया आणि त्याचबरोबर 1 टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता थंड होण्यासाठी ठेवूया। इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं हे मटकी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यातील पाणी सेपरेट करून घेऊया। तर हे मटकी सेपरेट झाल्यानंतर जे पाणी राहते त्याचे आपण आमटी बनवणार आहे। तर आता आपण वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करताना सुरुवातीला फक्त खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि इथं मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे मस्त असा कलर येतो। आता आपण रस्सा भाजीला फोडणी देऊया। तर सुरुवातीला 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडली की जिरे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेले आहे। आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण टाकून घेऊया आणि वाटणाला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतात पूर्ण तेल सुटायला। तर इथं बघा आता मस्त असं हे आपलं भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण गरम मसाला, धने पावडर आणि इथं मिसळ मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। इथं आता आपण पाणी ओतून घ्यायचं आहे। जे आपण मटकी शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी आहे तेच पाणी इथं टाकून घेतलेलं आहे। जेवढं हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला आता मस्त असे उकळी आणून घ्यायची आहे। तर बघा इथं मस्त अशी उकळी आलेली आहे आणि कट पण छान असा आलेला आहे। तर मंद गॅसवरती चांगलं 5 ते 6 मिनिटं आपल्याला ही रस्सा भाजी उकळून द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच मग सर्व करायची आहे। तर बघा मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि अगदी पातळ अशी कन्सिस्टन्सी असते, जास्त घट्ट करायची नाही आहे। तर इथं भाजी तयार झालेली आहे। आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। तर इथं बघा भाजीला मस्त असा कट आलेला आहे। अगदी झणझणीत अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही अंबारी लाल मिरची पावडरचा थोडा जास्त वापर करा, म्हणजे मस्त असा कट भाजीला येतो। तर आता आपण ही भाजी सर्व करूया। तर एका प्लेटमध्ये सुरुवातीला आपल्याला शिजवलेली मटकी घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला फरसाण टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपण ही भाजी टाकून घेऊया। तर बघा थोडासा कट पण वरती मस्त असा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा, त्याचबरोबर आणखी थोडीशी उसळ टाकून घ्यायची आहे। तर बघा ही मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया। तर इथं आपण पाव घेतलेले आहेत, त्याचबरोबर कटाची आमटी आणि दही, त्याचबरोबर कांदा आणि लिंबू घेतलेला आहे। तर बघा ही मस्त अशी आपल्या मिसळपाव तयार झालेला आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।